वाटतं. ऐकू येतंय? हा येते ताई येतं. श्री स्वामी समर्थ. सुहासिनी ताई, श्री स्वामी समर्थ ताई. हा तुम्ही बोलणार आहे का? ताई मला थोडं मोठं आहे माझं, नाही नाही, ठीक आहे, ओके. वेळ लागेल. हा नाही, ओके, घ्या, स्टार्ट करून द्या बघू. हा हा ठीक आहे, 1 मिनिट. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. हा श्री स्वामी समर्थ दादा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपल्याकडे वैकुंठ चतुर्दशी आहे. आज हरिहर भेट होते रात्री 12 वाजता आणि हरिहर भेटची गोष्ट भरपूर जणांना माहिती आहे आणि मी तुम्हाला आज ती पूर्ण गोष्ट सांगणार आहे. तर ऐकलं तर क्षमा करा. श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदात ही आपल्याला लीला पाहायला मिळते आणि जसं आपल्याला माहिती आहे की सागर मंथनाच्या वेळी देवाने मोहिनी अवतार घेतला होता आणि देवतांना अमृत मिळवून दिलं होतं आणि असुरांना ते आवाज येतोय का यांचा व्हॉइस? श्री स्वामी समर्थ. नाही येत ताई. श्री स्वामी समर्थ. सुहासिनी ताई, तुमचा हे व्हॉइस नाही येते. काय झालं? श्री स्वामी समर्थ. नाही येते ताई, आवाजच नाही येत. म्यूट झालं वाटतं सुहासिनी ताई. श्री आता स्वामी पण समर्थ. येतोय. सुहासिनी ताई, थोडं नेटवर्क मध्ये या. हो ताई, 1 मिनिट. श्री स्वामी समर्थ. आता येतोय का ताई? हो श्री ताई स्वामी येतोय. आता येतोय? येतोय. हा. तर श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये आपल्याला ही लीला बघायला मिळते आणि जसं आपल्याला माहिती आहे की सागर मंथनाच्या वेळी देवाने मोहिनी अवतार धारण करून देवतांना अमृत मिळवून दिलं होतं आणि असुरांना अमृत मिळालं नव्हतं. अमृतामुळे देवता खूप शक्तिशाली झाले होते आणि त्यांनी असुरांसोबत युद्ध केलं होतं. अमृताचा प्रभाव एवढा मोठा होता की त्याच्यामुळे सर्व असुर मारले गेले होते आणि ज्या वेळेस देवतांनी असुरांवरती आक्रमण केलं त्यावेळेस असुरांचे गुरु शुक्राचार्य तिथे नव्हते आणि सगळ्या असुरांना मारल्यामुळे देवता थोडेसे अहंकारी झाले होते आणि ते सर्व सोडून मग स्वर्गामध्ये ते म्हणजे एन्जॉय करायला लागून गेले होते आणि ज्यावेळेस शुक्राचार्य येतात आणि बघतात की सगळे असुर मारले गेलेत तर शुक्राचार्यांकडे अमृत संजीवनी विद्या होती आणि त्या विद्येच्या उपयोगाने त्यांनी सर्व असुर जे होते ते पुनर्जीवित केले होते. त्यावेळी असुरांचा राजा होता राजा बली. आता राजा बली हे कश्यपांचे पुत्र होते हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूचे पुत्र होते भक्त प्रल्हाद आणि प्रल्हादाचे पुत्र होते विरोचन. विरोचनाचे पुत्र होते राजा बली. म्हणजे जे भक्त प्रल्हाद होते हे राजा बलीचे आजोबा होते. जेव्हा शुक्राचार्यांनी सर्वांना जिवंत केलं त्यावेळी त्यांनी राजा बलीला सांगितलं की तुमच्या सर्व शक्त्या निघून गेल्या आहेत आणि तुम्हाला जर तुमच्या सर्व शक्त्या पुन्हा प्राप्त करायच्या असतील तर तुम्हाला ब्राह्मणांचे आशीर्वाद घ्यावे लागतील. त्यावेळी त्यांनी भृगुवंशीय ब्राह्मणांना बोलवलं आणि भृगुवंशीय ब्राह्मणांनी खूप सुंदर यज्ञ केला. त्यामुळे झालं काय, यज्ञ भृग ऋषींच्या सेवेमुळे असुर जे होते ते पुन्हा शक्तिशाली व्हायला लागले. त्यावेळेस त्यांनी खूप भक्ती केली, सत्कर्म केले, ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि त्यामुळे असुर पुन्हा शक्तिशाली झाले. आणि दुसरीकडे देवतांनी असुरांना हरवल्यामुळे
अहंकारात ते एवढे रमले होते की ते स्वर्ग भोगाचा आनंद घेऊ लागले आणि असुर हे भक्ती करू लागले. त्यामुळे देवताची शक्ती ही क्षीण होऊ लागली. शुक्राचार्यांनी विश्वजित यज्ञ करण्याचे ठरवले. यज्ञ इतका छान होता की त्यामुळे अग्निदेव स्वतः प्रकट झाले. अग्निदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना एक रथ दिला आणि आयुधन दिले. त्यानंतर राजा बलींचे आजोबा प्रल्हाद प्रकट झाले. त्यांनी राजा बलीला विजयमाला घातली. विविध अस्त्र शस्त्र त्यावेळेस त्यांनी प्राप्त केले. इकडे सर्व देवता मात्र भोगविलासामध्ये रममान झाल्यामुळे त्यांची जी शक्ती होती ती क्षीण व्हायला लागली. मग असुरांनी देवतांवर आक्रमण केलं. देवतांनी मग स्वर्ग सोडून पळत ते त्यांचे जे गुरु होते बृहस्पती त्यांच्याकडे गेले. बृहस्पतींनी सांगितलं की आता स्वर्गाचा आपल्याला त्याग करून इथून जावंच लागणार आहे आणि मग राजा बली स्वर्गाचे राजा झाले. मग शुक्राचार्य म्हणतात की बली तू अजून पण लिगली राजा झाला नाहीये. जोपर्यंत आता सध्या तू इनलिगलीच राजा आहे स्वर्गाचा आणि जर तुला लिगली राजा बनायचं असेल कारण की तिथून तू फक्त देवतांना पळवलेलं आहे त्याच्यामुळे हे तुझं सिंहासन नाहीये आणि जर तुला हे परमनंटली तुझं बनवून घ्यायचं असेल तर तुला 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतील. राजा बली म्हणाले जसं तुम्ही सांगाल गुरुदेव मी तसं करेल आणि मग गुरुचं ऐकून राजा बलीने एक एक करून असे 99 अश्वमेध यज्ञ कंप्लीट केले. आता तर स्वर्गाचं म्हणजे स्वर्गाचे जे स्वर्ग जे होतं ते लिगली पूर्णपणे राजा बलीच्या ताब्यात जाणार होतं आणि असं म्हणतात की 100 अश्वमेध यज्ञ करून जर स्वर्ग प्राप्त केलं तर तिथे परमेश्वर सुद्धा काहीच करू शकत नाही. अशा वेळेस परमेश्वर सुद्धा तिथून बलीला काढू शकणार नव्हते. मग इकडे इंद्र दरदरच्या ठोकरा खात होता आणि ते असतं ना आपल्याला ऐशोआरामाची सवय झाली की आपल्याला थोडंसं सुद्धा त्रास सहन होत नाही तशी इंद्राची अवस्था होते आणि इंद्राची ही अवस्था बघून सर्वात जास्त दुःख त्यांच्या आईला होतं. त्यांच्या आईचं नाव आहे माता अदिती आणि अदिती जी आहे ती कश्यपांची पत्नी आहे. कश्यपांना 2 पत्न्या होत्या, एक दिती आणि एक अदिती. दिती जी होती तिच्यापासून असुर जन्माला आले आणि जी अदिती होती तिच्यापासून देव जन्माला आले. मग जेव्हा कश्यप ऋषी घरी येतात आणि बघतात ते की अदिती खूप अशी दुःखी झालेली आहे. मग ते तिला तिच्या दुःखाचं कारण विचारतात. तेव्हा अदिती म्हणते पतिदेव माझा मुलगा स्वर्ग सोडून इकडे तिकडे भटकत आहे. त्याला राहण्याचं सुद्धा स्थान नाही आहे. तुम्ही काहीही करून माझ्या मुलाला स्वर्ग पुन्हा मिळवून द्या. त्यावेळी कश्यप विचार करतात जसा इंद्र माझा मुलगा आहे तसे असुर पण माझीच मुलं आहेत. मग कश्यप जे असतात ते खूप बुद्धिमान असतात. त्यावेळेस ते सांगतात की देवी मला पण दुःख होतंय. शेवटी ती पण माझीच मुलं आहेत पण मी काहीच करू नाही शकत. पण जर भगवान विष्णूला तू प्रसन्न केलं तर मात्र ते काही करू शकतात. मग अदिती म्हणते त्यांना मी कसं प्राप्त करू, मी त्यांना कसं प्रसन्न करू. तेव्हा ते म्हणतात की आता फाल्गुन महिना येत आहे. फाल्गुन महिन्याच्या प्रथमेपासून 13 दिवस पर्यंत पयोव्रत तू कर. 12 दिवस देशी गाईचं शुद्ध दूधच प्यायचंय. तिच्यामध्ये तुम्हाला पाणीही नाही आणि दुसरं काही खायचं नाही. फक्त गाईच्या दुधावरती ते 12 दिवसांचं व्रत करायचं असतं आणि रोज भगवंताचा अभिषेक करायचा, यज्ञ करायचा, 2 ब्राह्मण भोजन करायचं आणि हे जे असतात ना सुवर म्हणजे जे एळडुक्कर असतात त्याच्या पायाने खोदलेली माती असते त्याच्या मातीने आधी अंघोळ करून तू तुझ्या व्रताचं सुरुवात कर. संपूर्ण दिवस परमेश्वराच्या नामस्मरणात तुला घालवायचा आहे. अशा प्रकारे कश्यपजींनी सांगितलं. आता पण बहुतेक जण हे व्रत करतात आणि हे खूप असं मनोकामना पूर्ण करणारं व्रत मानलं जातं. हे खूप भक्तिमय व्रत आहे. भक्तीसोबत तिच्यात तपस्या पण आहे. मग माता अदितीने हे 12 दिवसांचं व्रत केलं आणि 13व्या दिवशी तिथे भगवंत प्रकट झाले. माता अदितींसमोर भगवंत येऊन म्हणतात माता मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. सांग तुला काय पाहिजे आहे. माता म्हणते जास्त काही नाही. बलीकडून स्वर्ग घेऊन तुम्ही माझ्या मुलाला द्या. तेव्हा परमेश्वर म्हणता की माता हे कसं शक्य आहे. राजा बली काहीच वाईट केलं नाहीये. उलट तो सध्या ब्राह्मणांचीच सेवा करतोय, ब्राह्मणांना प्रसन्न करतोय आणि श्री विष्णू तर ब्राह्मणांचेच देव आहेत. मी हे करू नाही शकत. माता म्हणते ते मला काहीच माहिती नाही देवा.
मग देव म्हणतात की माझ्यासमोर तर तू खूप धर्मसंकट उभं केलंय, पण मी बलिराजाला मारू शकत नाही आणि त्याच्याकडून स्वर्ग पण हिरावू नाही शकत. मग पण माताची भक्ती खूप असते आणि त्यावेळेस भगवंताला दोन्ही प्रिय असतात. म्हणजे ते बलीला मारूही शकत नाही आणि मातेला नाही म्हणू शकत नव्हते. मग देवांनी एक आयडिया केली आणि ते आदितीला सांगतात की मी तुझा मुलगा म्हणून जन्म घेईल आणि 5 वर्षाचा बालक होऊन मी राजा बलीकडे जाईल, बलीला भिक्षा मागेल आणि भिक्षेत मी स्वर्ग त्याच्याकडून घेऊन इंद्राला देईल. माता म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा, पण तुम्ही थोडं लवकर करा. मग परमेश्वरांनी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वादशीला दुपारी ठीक 12 वाजता अभिजित मुहूर्तावर माता अदितीच्या पोटी वामन रूपात जन्म घेतला. आणि असं म्हणतात की ज्या वेळेस वामन देवांचा जन्म झाला त्याच्या काही क्षणातच ते 5 वर्षाचे बालक झाले. कारण की ते साधारण नव्हते, ते तर परमेश्वर होते ना. आणि उंचीला ते खूप छोटे होते म्हणून त्यांना बाटूक पण म्हटलं जातं. बाटूक वामन अवतार म्हटला जातो. आणि जसं देवतांना कळालं तसे सर्वजण तिथे आले. सर्वांनी वामन अवताराचा जय जयकार केला आणि सर्वात अगोदर सूर्यदेव तिथे आले आणि त्यांनी गायत्री मंत्राचा उपदेश त्यांना दिला. बृहस्पती गुरूंनी तिथे त्यांना एक छोटंसं यज्ञोपवीत आणि जानवं घातलं. पिता कश्यप यांनी मेखला दिली. पृथ्वी मातेने काळ्या रंगाचं कृष्ण मृगचर्म घातलं. त्यानंतर वनांचे स्वामी जे चंद्रमा आहेत त्यांनी वामन देवताला दंड प्रदान केलं. माता अदितीने उत्तरीय वस्त्र आणि कोपीन घातलं. देवतांनी त्यांना छत्र प्रदान केलं. ब्रह्मदेवाने कमंडलू दिलं. कुबेर देवानं छोट्याशा वामन देवाला एक भिक्षा पात्रे दिली आणि जगत माता अन्नपूर्णा देवीने सर्वात प्रथम वामन देवांना भिक्षा घातली. अशा प्रकारे वामन देवतांचं जे बर्थडे सेलिब्रेशन होतं ते चालू होतं आणि तेवढ्यात त्यांना कळतं की अश्वमेध पूर्ण होण्यासाठी काही क्षणच शिल्लक राहिले आणि मग त्यावेळेस वामनदेव आई वडिलांचा गुरूंचा आशीर्वाद घेऊन राजा बलीकडे जातात. आणि जसे वामनदेव राजा बलीच्या दरवाजामध्ये उभे राहून भिक्षेसाठी आवाहन करतात त्यावेळेस राजा बली हे यज्ञ करत असतात आणि ते यज्ञ सोडून वामन देवांजवळ जातात. त्यांना प्रणाम करतात. देवाचं इतकं सुंदर रूप बघून ते एकदम मोहित होतात आणि ते बलीराजा म्हणतात की आज मी खूप खुश आहे. मी आज खूप धन्य झालो. माझे पित्रही धन्य झाले की मी इतक्या वर्षापासून यज्ञ करतोय पण मला मनशांती लाभली नव्हती आणि आज तुमच्यासारख्या ब्राह्मणाला पाहून मी तृप्त झालो. महाराज तुम्ही आले आहात तर तुम्ही मला तुमच्या सेवेचा चान्स द्या. आणि मग ते वामन देवतांना म्हणतात की मी तुम्हाला काय देऊ, तुम्ही मला मागा, तुम्ही मला जे मागाल मी ते देईल. आणि जो राजा बली होता हा खूप मोठा दानी होता. मग वामन देव म्हणतात राजा बली म्हणतात तुम्हाला सोनं नाणं जे पाहिजे तुम्ही ते मागा. मग त्यावेळेस वामन देव म्हणतात की मला काहीच नाही पाहिजे, मला तू फक्त 3 पग भूमी दे. तेव्हा बली म्हणतात की 3 पग, तुम्ही किती छोटे आहात, तुमचे तर पाय किती छोटेसे आहेत, तुम्हाला काय जागा मिळणार ना. मग ते म्हणतात की तुम्ही दुसरं काहीतरी मागा. वामनदेव म्हणतात आम्ही खूप संतोषी ब्राह्मण आहोत, आम्हाला दुसरं काहीच नकोय, आम्हाला तुम्ही 3 पगच भूमी द्या. बली म्हणतात की येणारा इतिहास काय म्हणेल, कोणी ब्राह्मण बलीकडे गेला आणि त्याला मागता नाही आलं, बरं त्याला मागता नाही आलं तर बलीला देताही नाही आलं. ते म्हणतात ना मागणाऱ्याला अक्कल नसते पण देणाऱ्याला तर पाहिजे ना. मग तरी वामनदेव म्हणतात की नाही, मला तू 3 पग भूमीच दे. मग त्यावेळेस बली म्हणतो की ठीक आहे, माझ्याकडे खूप मोठे मोठे असुर आहेत, मी त्यांच्या पावलाने तुला भूमी देऊ का. त्यावेळेस वामनदेव म्हणतात नाही, मला तू माझ्या पावलांनीच 3 पग भूमी दे. आणि जसं इकडे शुक्राचार्यांना कळतं की दारावरती याच्यात आलेले ते तिकडे पळत येतात आणि बघतात आणि वामनदेव तिरपी नजर करून शुक्राचार्याकडे बघून हसतात. शुक्राचार्यांना लगेच कळतं की हे साक्षात श्री विष्णू आहे. मग ते राजा बलीला अडवतात आणि सांगतात की हे तुझ्यासोबत छल करतायत,
हे कुणी साधं बालक नाहीये, हे साक्षात श्री विष्णू आहे. हे ऐकून राजा बलीला खूप आनंद होतो. तो म्हणतो, मला नाही माहिती हे भगवंत आहे, पण जर तुम्ही सांगतायत की हे साक्षात भगवंत आहे, तर माझ्यासारखं सौभाग्य कोणालाच नाहीये की माझ्या दारामध्ये साक्षात परमेश्वर याचक म्हणून आलेला आहे. मग त्यावेळेस ते म्हणतात की तुला त्याचे जे शुक्राचार्य असतात की ते त्याला खूप अडवतात, पण ते ऐकायला तयारच होत नाही आणि त्यावेळेस ते त्यांच्या गुरुचा त्याग करतात. मग आणि कोणतंही दान जे असतं ते संकल्प घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून संकल्प मग वामनदेव म्हणतात की तू मला संकल्प दे आणि मग तुझी मी भूमी घेईल. मग ते संकल्प घेण्यासाठी कमंडलू मधून हातात पाणी घ्यायला लागतात. पण जे शुक्राचार्य असतात ते काही ऐकत नाही. ते छोटंसं रूप धारण करून जे कमंडलूची तोटी असते त्यामध्ये जाऊन बसतात आणि खाली पाणीच पडत नाही. मग त्यावेळेस वामनदेव म्हणतात की बहुतेक त्यात काहीतरी अडकलंय राजा, इकडे दे. आणि असं म्हणून ते तोटीमध्ये काडी घालून जे शुक्राचार्य आहेत त्यांचा डोळा फोडतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना ते वेदना होतात आणि शुक्राचार्य हे बाहेर येऊन जातात. आणि त्यानंतर राजा बली संकल्प घेऊन 3 पग भूमी वामनदेवांना दान करण्यासाठी संकल्प घेतात. आणि जसं ते संकल्प घेतात तसं वामनदेव विराट रूप धारण करतात. पहिल्या पावलामध्ये ते संपूर्ण धरती व्यापतात. दुसऱ्या पावलामध्ये ते संपूर्ण ब्रह्मांड व्यापतात आणि तिसरं पाऊल कुठे ठेवून म्हणून ते राजाला बलीला विचारतात. तेव्हा राजा बली वामनदेवांना नमस्कार करून म्हणतो की परमेश्वरा, दान मोठं की दानी मोठं? तेव्हा परमेश्वर म्हणतात की दानी मोठा. मग त्यावेळेस ते म्हणतात जर दानी मोठा आहे तर तुमचं जे तिसरं पग आहे ते तुम्ही माझ्या मस्तकावरती ठेवा. आणि जसं राजा बलीच्या डोक्यावरती वामनदेव त्यांचं पाय ठेवतात तसा राजा बली हा पाताळात चालला जातो. अशा प्रकारे 3 पग भूमी वामनाला बलीनी दान केली आहे. आणि त्याच्या ह्या दानी स्वभावामुळे आणि त्याच्या भक्तीमुळे श्री विष्णू खूप प्रसन्न होऊन जातात. आणि ते श्री विष्णू त्यांना म्हणतात की मग तुला काय मागायचं, मी तुझ्या भक्तीवर खूप प्रसन्न झालोय. मग त्यावेळेस जेव्हा राजा बली असतात ते म्हणतात की तुम्ही जर माझ्यासोबत तुम्ही एवढे खुश आहेत ना, मग तुम्ही माझ्यासोबत इथेच राहा. आणि विष्णू तर करुणासागर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुझा द्वारपाल म्हणून मी पाताळामध्ये राहील. पण ज्यावेळेस हे माता लक्ष्मीला कळतं तेव्हा ती एक गरीब मुलगी म्हणून राजा बलीकडे भिक्षा मागायला येते आणि त्याला भाऊ बनवून भिक्षेमध्ये ती श्री विष्णूला मागते. पण श्री विष्णू जे असतात ते चातुर्मासातले म्हणजे देवशयनी आषाढी पासून तर कार्तिक एकादशी पर्यंत जे 4 महिन्यात आपण चातुर्मास करतो ते 4 महिने पाताळात राजा बलीकडे राहणार असं ते त्याला वरदान देतात. आणि ज्या वेळेस राजा बलीला पाताळामध्ये घातलं जातं त्यावेळेस राजा बलीची मुलगी असते रत्नमाला. ती जी रत्नमाला असते ती ज्या वेळेस वामनाचं एवढं सुंदर रूप बघते तर तिच्यामध्ये मातृत्व जागृत होतं आणि ती म्हणते की हा एवढा सुंदर बालक जर माझा असला असता तर मी याला माझं दूध पाजलं असतं. आणि परमेश्वर तिचा भाव ओळखून तिला तथास्तु म्हणतात. पण ज्या वेळेस तिच्या वडिलांना वामन पाताळात घालतो त्यावेळेस तीच म्हणते की असा मुलगा जर माझा राहिला असता तर मी त्याला विष पाजलं असतं. आणि त्या गोष्टीला पण परमेश्वर तथास्तु म्हणतात. तीच ती रत्नमाला द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाची पुतना मावशी म्हणून जन्माला येते आणि तिच्या ते विषारी दूध ती कृष्णाला पाजते. अशा प्रकारे तिची इच्छा परमेश्वरांनी पूर्ण केली. आणि ज्या वेळेस राजा बली पाताळात जातो त्यावेळेस त्यांची आई तिथे येते आणि श्री विष्णूला म्हणते की भली हुई सती नहीं गई विमोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हाथ. ते म्हणतात की आमच्यासारख्यांना मुलं होतात पण ती म्हणते की मी असा पुत्र पैदा केला आहे की साक्षात परमेश्वर माझ्या समोर हात पसरवतो आहे. आणि अशा प्रकारे जे आपले वामनदेव आहेत विष्णू ते 4 महिने पाताळात राहतात. आणि ज्या वेळेस ते पाताळात राहतात त्यावेळेस पृथ्वीचा सांभाळ करण्यासाठी हे त्यांचे आपलं जे म्हणतात ना ते त्यांच्या जागी एक्सचेंज म्हणून शंकर म्हणजे महादेव आहेत ते 4 महिने
आपलं सगळं धर्तीवरचं व्यवहार बघत असतात. आणि आता कार्तिक एकादशीला श्री विष्णू निद्रा, आपण ते म्हणतात ना निद्रेमध्ये आहेत. मग श्री विष्णू येतात आणि मग महादेव आता कैलासात आजच्या रात्री रिटर्न जातात आणि त्या दोघांची जी भेट आहे त्याला आपण हरिहर भेट म्हणतो. ती आज रात्री 12 वाजता आहे आणि आज श्री विष्णूला बेल अर्पण केलं जातं नामावली म्हणून आणि शंकराला विष्णू सहस्त्रनाम म्हणून तुळशी अर्पण केली जाते. अशा प्रकारे आज हरिहर भेट होते. काही चुकलं तर सॉरी. आणि शेवटच्या 4 लाईन. मेरे सिर पर रख बनवारी, मेरे सिर पर रख गिरधारी, अपने दोनों ये हाथ, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। अरे अब तो कृपा कर दीजिए जन्म जन्म का साथ। देने वाले श्याम प्रभु से धन दौलत क्या मांगे, श्याम प्रभु से मांगे तो फिर नाम इज्जत क्या मांगे। मेरे जीवन में अब कर दे, ओ मेरे जीवन में अब कर दे तू कृपा की बरसात। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। श्याम तेरी चरणों की धूली धन दौलत से महंगी है। अरे एक नजर कृपा की बाबा, नाम इज्जत से महंगी है। मेरे दिल की तमन्ना यही है, मेरे दिल की यही तमन्ना है, करूँ सेवा तेरी दिन रात। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते हो, अरे ऐसा हमने क्या मांगा जो देने से घबराते हो। चाहे जैसे रख बनवारी, चाहे जैसे रख गिरधारी, बस होती रहे मुलाकात। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सिर पर रख बनवारी, हो मेरे सिर पर रख गिरधारी, अपने दोनों ये हाथ। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान. आज हरिहर भेटच्या निमित्ताने तुम्ही जे वामन अवतारातली जी बलिकथा सांगितली खूप छान. त्यातनं आपल्याला विष्णूची सेवा आज घडली. माझा बॅक साऊंड आवाज येतोय का? कारण इकडे प्रचंड बॅक साऊंड चाललाय. मला बोलायला फार डिस्टर्ब होतंय. नाही करू शकणार मार्गदर्शन. कोण बोलतंय अजून मीटिंग मधून? दादा तुमचा आवाज येतोय पण येतोय, पण ऍक्च्युअली माझ्या मागे आता मी हे हेडफोन लावलाय ना, म्हणून तुम्हाला विशेष आवाज नाही. हेडफोन काढला तर तुम्हाला तर आवाज येणार नाही माझा. पण मी काय बोलू हे कळत नाही, कारण प्रचंड आवाज आहे. डीजेचा आवाजच माहिती आहे तुम्हाला. चालेल, तरी प्रयत्न करेल मी. अजून कोण बोलतंय का? कसं करू सुरुवात? श्री स्वामी समर्थ. बोलू का? बोला ना ते. हा बोला. दादा म्हणजे ते नारायण नागबली विषयी मी बोलणार आहे. हा चालेल चालेल. दादा सेवेकरांना जॉईंट होता येत नाही. आपल्या जागृताई त्यांना पण जॉईंट होता येत नाही. अग्रिती ताई परत चालू करायची गेली.
हो दादा, बरेच जणांना यावर लिंक कारण लेफ्ट होऊन होत आहे, कट होत आहे, तर घ्या लिंक परत चालू करून घ्या ना. रिस्टार्ट करा बरं. हा. श्री स्वामी समर्थ. येतोय ना आवाज? हो येतो दादा. हो येत आहे. हो, थोडं थांबूया आपण 2-3 मिनिटं. जॉईन होऊ द्या सगळ्यांना. हो दादा. हा, करा सुरुवात आहे आता. चालेल. सुषमाताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व ऑनलाईन सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला नारायण नागबली याविषयी थोडंसं बोलणार आहे. तर पहिली गोष्ट अशी की आपण सर्वात प्रथम आपल्या ग्रुपवरती अनेक वेळा मार्गदर्शन झालेलं आहे. वास्तुदोष, देवघर आणि तिसरा नंबर येतो तो पितृदोष. तर पितृदोषाबद्दल बोलणार आहे मी. पितृदोष म्हणजे काय, आपले पूर्वज जे गेलेले आहे तर त्यांची सेवा म्हणजे त्यांची सेवा करणे. तर हा विधी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. तर मी याविषयी थोडं बोलणार आहे. सर्व सेवेकऱ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आपल्या पितरांची सेवा म्हणजे काय, तर आपले गेलेले जे पूर्वज असतात आपल्याला माहित नसतं कोण गेलेलं आहे. आपल्या अनेक पिढ्या झालेल्या असतात तर आपल्याला याविषयी काही कल्पना नसते. आपण रोज घरातलं काम करणं, आवरणं, जॉबला जाणं आणि म्हणजे इकडे लक्षच नाही देत आपण पितृसेवेकडे. तर पितृसेवेकडे लक्ष असं द्यायचं की श्री स्वामी समर्थ. जे आपले गेलेले पितर आहेत तर त्यांची सेवा कशी करायची मला थोडंसं जरा हे होते बोलताना. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं तर समजून घ्या प्लीज. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या पितरांची सेवा म्हणजे आपले जे गेलेले पूर्वज आहेत तर ते कसे गेले आहेत, त्यांना योग्य सद्गती मिळाली आहे की नाही मिळाली हे आपल्याला कळत नाही. तर आपण काय करतो, ह्या कामाच्या ओघामध्ये तिकडे लक्ष देत नाही. मग त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्या घरामध्ये सतत भांडणं होणे, सतत एखादी व्यक्ती आजारी असणे. म्हणजे आजारी असणे म्हणजे कसं, कालचक्र चालू राहतं. हा आजारी झाला का तो झाला का तो झाला का तो. आपण खूप डॉक्टर करतो, हे करतो, पण आपल्याला काही ते समजत नाही. दुसरी गोष्ट अशी, आणि म्हणजे वय होऊन सुद्धा काही काहींचे विवाह होत नाही. काही काहींना संततीचा प्रॉब्लेम होतो की खूप डॉक्टर करून त्यांना संतती प्राप्ती होत नाही. तर अशासाठी दादांनी खूप सेवेकऱ्यांना सेवा दिलेल्या आहेत. नारायण नागबली करून घ्या किंवा कृष्णाच्या सेवा दिलेल्या आहेत. तर त्या लोकांनी हे जरा व्यवस्थित आहे का, तर हा आपल्या पितरांचा हे असतो, आपल्यावरती त्यांचं लक्ष असतं. तर आपण काय करायचं, जर यापैकी काही आपल्या बाबतीत घडत असेल किंवा एखादं काम आपलं 100 म्हणजे 99% झालेलं असतं, 1% ते काम राहिलेलं असतं, तर ते काम सुद्धा आपलं होत नाही. तर त्याला पितरांचा म्हणजे हे असतं, लक्ष असतं, जे त्याला पितृदोष म्हणतात. तर या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जर आपल्या दादांनी ती सेवा दिली असेल त्यांनीही आणि नसेल दिली त्यांनीही 3 वर्षातून एकदा हा विधी नक्की जरूर करावा. तर याने काय होतं, पितरांना शांती भेटते. पितर आपली वाट पाहत असतात की माझ्या कुळातला किंवा माझ्या वंशातला कुणी माझी सेवा करतोय का. मग ते काय करतात, लक्ष ठेवतात. मग ह्या पिढीत नाही झालं पुढच्या पिढीत होईल, पुढच्या पिढीत नाही झालं तिसऱ्या पिढीत होईल. मग ते काय करतात, त्यांचं जे आहे, त्यांना अन्न पाणी जे आहे तर ते मिळालं नाही ना, मग ते कोप पावतात. मग आपल्याला असे अनपेक्षित आपल्या बरोबर घडलं जातं. म्हणजे घर विभक्त होणं वगैरे असं. आता म्हणजे मी बरंच काय काय तुम्हाला सांगितलंय. तर तसं होऊ नये म्हणून हा विधी करावा.
आणि जरूर करावा. दुसरी गोष्ट अशी की आपले पित्र जे गेलेले असतात त्याच्यामध्ये तरुण गेलेले असतात, 15 वर्षाच्या पुढील आतील किंवा वृद्ध जे लोक झालेले आहेत त्यांच्या बाबतीत नाही बोललं जात, पण ज्यांचे अतृप्त आत्मे आहेत, कुणी अटॅकने गेलं किंवा आता कोरोनामध्ये लोक गेले. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे सुसाईड करून घेतात लोक, तर हा त्यांचा दोष नसतो, हे पितर त्यांना त्रास देत असतात. तर आपण काय करायचं, इकडं जरा लक्ष द्यायचं. तसं दादा कसं सांगतात की पंचमहायज्ञ करा. दुसरी गोष्ट पितरांची सेवा आहे आपल्या ग्रंथामध्ये, ती सेवा करा किंवा नाही का हिरण्यदान करा अमावस्येला. तर असं लक्ष दिलं पाहिजे. आणि पितर कसे अटकले जातात ते म्हणजे मी सांगते तुम्हाला की आपले जसं मृत्यू लोक असतो ना, तसं आपला आत्मा इथून गेला ना की वरती आपल्याला 2 दरवाजे असतात, तर प्रेत लोक आणि मोक्ष लोक. तर हे सर्व लोक पहिले ना प्रेत लोकाला जातात. तर प्रेत लोकांमध्ये त्यांची निवड केली जाते. आता जे म्हातारे लोक आहेत गेलेले, तर म्हणजे नाही का सर्व त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात. आता समजा वयोवृद्ध लोक गेले तर ते कसे म्हणतात, आता नातू पाहिला, पंतू पाहिला, आता आमच्या सर्व इच्छा झाल्या पूर्ण, मग आता आम्ही देवाने आम्हाला नेलं तरी काही नाही. तर असे हे जे आत्मे आहेत ते संतुष्ट झालेले असतात. पण जे आत्मे अचानक गेलेले असतात तर त्यांना प्रेत लोकाला तिथं अडवलं जातं. मग तिथं त्यांना अडवलं जातं, ते काय जे मोक्षाला जाणारे लोक आहेत ना त्यांना सोडलं जातं तिथून. पण जे अटकलेले लोक आहेत ना त्यांच्यासाठी हा विधी करायचा असतो. तर आता आपल्या कितीतरी पिढ्या झालेल्या असतात, आपल्याला ऍक्च्युली माहिती नसतं की म्हणजे आपण आपले कोण लोक कसे गेलेले हे माहिती नसतं. तर त्यासाठी हा विधी करायचा असतो. मग ते प्रेत लोकाला जे लोक अटकलेले आहेत ना, तर त्यांना तिथे आहे ना अन्न आणि पाणी नाहीये. म्हणजे प्रेत लोकाला आहे ना खूप भयानक परिस्थिती आहे, तर तिथं अन्न आणि पाणी नाहीये. तर आपण हे श्रद्धा म्हणजे पितृश्राद्ध किंवा आपण नाही का वर्षभरात जे तिथीला आपण त्यांना नैवेद्य वगैरे ठेवतो, तर याला आहे ना म्हणजे श्राद्ध म्हणतात. तर या आपण जर श्राद्ध केलं तर त्या पितरांना आपल्या अन्न आणि पाणी पोहोचलं जातं. मग ते संतुष्ट होतात आणि मग त्यांना मोक्षाला जायला ते मोकळे होतात. मग आपल्याला जो त्रास आहे ना, तो जो भयानक त्रास होत असतो ना, तो याच कारणामुळे होत असतो की त्यांना अन्न आणि पाणी मिळत नसतं म्हणून. मग आपण काय करायचं की आपल्या ज्या वर्षाचं पितृश्राद्ध असतं ते श्राद्ध, त्यानंतर ज्या तिथीला जो व्यक्ती गेला आहे म्हणजे वर्ष श्राद्ध, हे आपण करायचंच. पण त्यानंतर 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्षाच्या आत किंवा 5 वर्षाच्या आत एकदा हे श्राद्ध करायचं. ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच करायचं. का करायचं, तर तिथे म्हणजे गंगा नदी आणि आता दुसरी कोणती नदी आहे मला नाही सांगता यायचं ते, तर गोदावरी नदी, ह्या 2 नद्यांचा संगम आहे. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचं तिथं स्थान आहे. ब्रह्मा म्हणजे आपल्याला जन्म देतात, विष्णू म्हणजे आपलं हे करतात, पालन पोषण करतात, आणि महेश्वर म्हणजे आपल्याला मोक्ष देतात. हे झाल्यानंतर आपलं म्हणजे निघून आपण इथून मृत्यू लोकातून निघून गेल्यानंतर. तर मग हे जे ठिकाण आहे ते अति तीर्थाचं ठिकाण आहे. ह्या तीर्थावरती आहे ना कसंही श्राद्ध म्हणजे यथाशक्ती आपण श्राद्ध केलं तरी ते आपलं श्राद्ध म्हणजे पोहोचतं त्यांच्यापर्यंत. आणि ते म्हणजे ते लोक आहेत ना पित्र आपले वाटच पाहत असतात. तर ते एवढं आपण सुंदर ठिकाणी जातोय, तीर्थाच्या ठिकाणी जातोय म्हटल्यावर ते पित्र तिथं अवश्य येतात आणि आपल्याकडून ते सर्व विधी करून घेतात आणि ते तृप्त होतात. आता थोडीशी मी लिहिलेली माहिती आहे ती तुम्हाला वाचून दाखवते. श्रद्धया क्रियते तत श्राद्धम. श्रद्धेने पितरांना मृत व्यक्तींना उद्देशून विधियुक्त हरिषयुक्त पिंड प्रदान. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ना ताई? हो येतोय ताई, येतोय. आवाज येतोय का ताई? हो येतोय ताई, येतोय. हा. तर मृत व्यक्तींना उद्देशून विधिवत हरिषयुक्त पिंड प्रदान आदी कर्मे करणे यालाच श्राद्ध असे म्हणतात. श्राद्ध हा शब्द श्रद्धेवरून बनला आहे. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे श्रद्धा कायम करणे. जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. श्राद्ध विधी श्रद्धापूर्वक करण्याचा शास्त्राचा आदेश आहे. श्राद्धात पितरांचे
मंत्रांद्वारा आवाहन करण्यात येते. पूजा अर्चा तथा पिंडदान करून पितरांना तृप्त करण्यात येते. त्यानंतर पितरांच्या मोक्षासाठी देवाची स्तुती करण्यात येते. पितरांबद्दल श्रद्धानिष्ठा कायम करणे. श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पितरांचे स्मरण. ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या कल्याणासाठी कष्ट केले त्यांना परलोकात सुख शांती मिळावी यासाठी त्या दिवशी पिंडदान व तर्पण केले जाते. तर्पण करायचे म्हणजे तृप्त करायचे, संतुष्ट करायचे. पूर्वजांचा आदर्श, उच्च विचार, चांगले कर्म, त्यांची संस्कृती, त्यांचे नित्य स्मरण व्हावे, जाणीव व्हावी म्हणून श्राद्ध करतात. आणि देवांच्या बरोबरीने पितरांचा मान असतो. ते शीघ्र प्रसन्न होतात. म्हणून प्रत्येक कुटुंबाने श्राद्ध करणे आवश्यक आहे. मृत पितर सर्व मुलांच्या घरी एकाच वेळी स्वतंत्रपणे कसे जातील असा प्रश्न मनात न ठेवता प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धविधी व जेवण करावे. श्रद्धेने श्राद्ध करावे हे महत्वाचे आहे. गीतेत म्हटले आहे, यो यो या तनुभक्त श्राद्ध या पितुमिच्छति. अर्थात जो भक्त माझी ज्या स्वरूपात भक्ती करीत असेल त्या स्वरूपाविषयीची श्रद्धा मी दृढ करतो, असे भगवान श्रीकृष्णांनी भागवत गीतेत दृढ आश्वासन दिले आहे. पितर सेवा हे श्रद्धेने करावयाचे कर्म आहे. म्हणून येथे बुद्धी, तर्क याचे काम संपते. तेथेच श्रद्धा कार्य करते. बुद्धी आणि श्रद्धा ही कधीच एकत्र नसते. श्रद्धा विरहित कुठलेही कर्म फलप्रद, कल्याणप्रद होत नाही. श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास, इच्छाशक्ती होय. अश्रद्धा हे मोठे पाप आहे. श्रद्धा ही पापापासून मुक्त करणारी आहे. पितरांना संतुष्ट करण्यासाठी करावयाचा विधी श्राद्ध या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निष्पन्न झाला. पितरांचे स्मरण, त्यांचे अनंत उपकाराचे ऋण फेडणे, त्यांचे श्रद्धेने स्मरण करणे म्हणजे श्राद्ध. त्यांची आठवण करून त्यांनी दिलेले ध्येय पुढे घेऊन जाण्याचा आढावा घेणे. तो जन्माला येतो तो मृत्यू पावतो. श्रद्धाचे दिवस म्हणजे अटळ मृत्यूचा विचार करण्याचा दिवस. मृत्यूला पवित्र मानून मृत पितर, ऋषी यांची आठवण करण्याचा दिवस. विविध ऋणातून मुक्त होण्याचा दिवस. श्राद्धामुळे जीवन जगण्यास सुरुवात करण्याचा दिवस. त्यानंतर आता मगाशी ताईंनी वामन पंडितांचं काहीतरी त्यांनी सांगितलं, माझ्या लक्षात नाही एवढं. पण वामन पुराणात म्हटलं आहे की श्राद्ध करणाऱ्यांच्या वंशात वृद्धी, धनवृद्धी होते. श्रद्धांनी मिळणाऱ्या फळाची गणती विधात्याला पण शक्य नाही इतके श्रद्धेचे फळ अमाप आहे. मनुस्मृती. तर असं आहे. तर आपण आहे ना सर्वांनी पितरांची सेवा केली पाहिजे, स्वामींची सेवा केली पाहिजे. आणि जसं की वास्तुदोष आहे किंवा देवघराचे आपले प्रॉब्लेम आहेत, आता अनेक वेळा ताईंनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच हे पितृदोष म्हणजे पितृदोष म्हटला जातो, पण याचा विधी म्हणजे नारायण नागबली. तर आपण सर्वांनी याचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास करावा आणि आपल्याला जसं जमेल, यथाशक्ती जसं जमेल तसं आपण हा विधी करून घ्यावा. एवढंच मला बोलायचं होतं. श्री स्वामी समर्थ. आणि गुरूंसाठी आणि स्वामींसाठी एक म्हणजे श्लोक म्हणते आहे मी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, स्वामी समर्था मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांची सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे, दयाळू खरा सद्गुरु स्वामी माझा, उडी घालितो संकटी भक्त काजा, गुरु रूप देखो निहा काळ भ्याला, नमस्कार माझा सद्गुरु राज याला, जोडोनी पाणी अनन्य भावे, मी मागतो मागणे हेची द्यावे, हे चित्त तुझे चरणी असू दे, श्री स्वामी जय स्वामी मुखी वसू दे, सदा चांगली बुद्धी आम्हास द्यावी, मनी कल्पना विषयांची नसावी, गुरुविन वाटे उमे संपदाही, स्वामी समर्थ असे प्रार्थनाही, मना सद्गुरुचे नाम हे फार गोड, तया गोडी लागी नसे दूजी जोड, तया गोडीच्या काय वर्णू सुखाला, मनाची
मना चित्त तू सद्गुरूच्या पदाला. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी. खूप छान ताई. श्राद्धाचं महत्व आणि पितृशास्त्र त्याच्याशी आपल्याला संबंध आणि त्यांचे कर्म क्रियामान आणि त्यातून त्यांना सुटका करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जो काही आपण विधी करतो नारायण नागली विधी याचं महत्व तुम्ही खूप खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. चालेल. अजून कोण बोलतंय आहे का? मगाशी त्या मीराताईंचा मेसेज होता मला. बोलणार आहे कोणी? मीराताई नाहीतर ते दादा रमण दादा. कारण मला जास्त वेळ बोलता येणार नाही. बॅकग्राऊंड जास्त आहे म्युझिक. मी थोड्या वेळेस बोलेल. बोलत असतील तर बोला नाहीतर मग मी करतो स्टार्ट. आहे का तयार? अलाउ केले त्यांना. अलाउ त्यांना. हा हा स्वामी बोला समर्थ ताई. दादा. हा बोला ताई. हो हो दादा बोलते. श्री स्वामी समर्थ दादा. हा श्री स्वामी. बोला दादा. हा मी बोलतो दादा एक 10 मिनिटं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज या कार्तिक महिन्याच्या शुभ मुहूर्तावर त्रयोदशीच्या मुहूर्तावर गीतेबद्दल थोडस बोलावं वाटलं दादा म्हणून बोलतोय. तसं तर गीता भगवंतानी ते गीतेचं दुबत तुम्हा सर्वांसाठी ठेवलेलं आहे. ते गीतेचं दुबत कसं आहे, अर्जुन गीत वाचरू कसं आहे, भगवान श्रीकृष्ण गाय कशा, यावरती एक ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी केलेली आहे. तैसे गीतेचे हे दुबते वत्स करुणी पार्थाते दुर्मिली जगाते श्रीकृष्ण गाय. वास्तविक गीता ज्ञान अर्जुनाला निमित्त करून सर्व जगाचा उद्धार व्हावा, जगाला मार्ग मिळावा, जग सुखरूप व्हावं, जगाला कर्म भक्ती आणि याचं ज्ञान व्हावं म्हणून निर्माण केलेलं दुप्त म्हणजे गीता ज्ञान. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना गायीची उपमा दिलेली. अर्जुन हे वत्स आहे आणि गीतेचं दुग्ध म्हणजे हे गीता ज्ञान आहे. तर या ठिकाणी आज 9व्या अध्यायावर जो 9वा अध्याय आहे गीतेमधला राजविद्या राजगुह्य योग नावाचा, जो विद्येंचा राजा आहे आणि जो गुह्य ज्ञानातला गुह्यांचा राजा आहे, असा तो अध्याय. तिथल्या 9व्या श्लोकावर 22व्या श्लोकावर थोडस मी चिंतन मांडतोय दादा तुमच्या कृपेने. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर या ठिकाणी भगवंतांनी पांडवाला म्हणजे अर्जुनाला असा उपदेश केलेला आहे की जे भक्त माझी अनन्य भावाने भक्ती करतात आणि माझी उपासना करतात, भक्ती करतात,
आणि त्यांचा नित्याचा योगक्षेम मी चालवतो. योग म्हणजे देणं आणि क्षेम म्हणजे दिलेलं टिकवणं. वास्तविक मनुष्याच्या बळावर मिळतही नाही आणि मिळलं तर टिकवताही येत नाही. त्यामुळे दोन्ही योगक्षेम हा भगवंत वाहत असतो आपला त्या भक्तांचा, अनन्य भक्तांचा. आता वास्तविक इथं प्रश्न असा येतो की अनन्य भक्त कुणाला म्हणायचं. त्याची काही उदाहरणं ही ग्रंथकर्त्यांनी दिलेली आहेत. मासा पाण्याशी अनन्य, चातक पक्षी मेघाच्या पर्जन्याशी अनन्य आणि भक्त हा देवाशी अनन्य असला. तर या ठिकाणी पाण्याच्या बाहेर मासा जगू शकत नाही. तो इतका पाण्याशी अनन्य आहे. किंवा चातक पक्षी हा मेघाच्या वृष्टीतनं जे मेघातून पाणी पडतं तेच पाणी पितो. इतर पाण्याला आणि स्पर्श सुद्धा करत नाही. वास्तविक भरले समुद्र सरिता चहूकडे परी ते बापयाशी कोरडे, असं माऊलीने त्या चातक पक्षाविषयी एक ओवी केलेली आहे की जे आकाशातून मेघातून वर्षाव झाल्यानंतर जे पाणी पडतं तेच पाणी चातक पक्षी पितो. हिरवी जमिनीवर समुद्र, नद्या, तलाव तुडुंब भरून वाहिले तरी त्यातला एक थेंब सुद्धा आणि तो चातक पक्षी घेत नाही. इतकं तो चातक आपल्या मेघाशी अनन्य असतो. मासा पाण्याशी अनन्य असतो, तसा भक्त देवाशी अनन्य असला पाहिजे. तर या ठिकाणी अनन्य भक्ती ही फार श्रेष्ठ आणि मोठी आहे. एकदा काय झालं, चातक पक्षी गंगेवरून फिरत होता आणि फिरता फिरता तो अशक्तच झालेला होता. तो एका समुद्रामध्ये पडला. पडल्यानंतर ऑटोमॅटिक त्या साहजिकच त्या समुद्रातलं पाणी त्या चातकाच्या मुखामध्ये जाऊ लागलं. त्याचबरोबर त्या चातकाला अनन्यता आठवली. तो म्हणला, मी आयुष्यभर कधीही मेघाच्या पाण्याशिवाय पाणीच पिलं नाही म्हणला, आणि आज मरताक्षणी माझ्या ह्याला कशाला बट्टा लावायचा म्हणला. मी पाणी पिणार नाही. ते पाणी पिणं बंद केलं चातकाने समुद्रातलं. वास्तविक सगळे नद्या आणि तीर्थ समुद्राला मिळलं की समुद्र हे फार मोठं तीर्थ असतं, पण ते सुद्धा पाणी त्या चातकाने घेतलं नाही आणि वर तोंड केलं आणि आपला प्राण सोडला आणि तो समुद्रात बुडून जीवन संपवलं. पण आपल्या अनन्यतेला डाग लागू दिला नाही. ही चातकाची अनन्यता आहे. म्हणून उन्हाळ्यात सुद्धा कधी कधी पाऊस पडतो. आपण म्हणत असतो कधी कधी म्हणण्यापेक्षा नेहमीच पडतो. उन्हाळ्यात एक दोनदा तरी पाऊस पडून जातो. आपण म्हणतो हा अवकाळी पाऊस पडला. त्याविषयी सुद्धा आणि माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवी केली की चातकाची एक नव्हे मेघू पानियाशी धावे तिथे जगचे आगवे निवाले जेवी. वास्तविक तो चातक पक्षी साठी मेघाला साकड पडतो आणि मेघ वर्षाव करतो आणि त्या मेघाचंच पाणी तो चातक पक्षी पितो. इतका तो त्या आणि पर्जन्यधाराशी अनन्य असतो. पण या ठिकाणी भगवंताशी जर अनन्य असलो, आपण जर स्वामी भक्तीशी दत्त प्रभू महाराजांशी जर अनन्य असलो तर मग हे अगदी तारक मंत्रात म्हणल्यासारखं अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे अशक्य आहे, जे कधी न घडणार तेही घडू शकतं. प्रारब्ध सुद्धा बदलायची स्वामींची ताकद. म्हणून या ठिकाणी अनन्य भक्ती, अनन्य भक्तीवशी आणि यांनी बोललेलं आहे. त्याच्याविषयी सुद्धा माऊलींनी काय बोललंय की जसा एखाद्या गर्भातला गोळा हे काहीच उद्योग करीत नाही, पण तो जगत असतो. कारण त्याला माहित आहे की ती माता सर्व त्याला पुरवणार आहे अन्न पाणी. तो कधीच त्या उद्योगाची चिंता करत नाही. तसा भक्त हा आपल्या कधीच संसाराची चिंता करत नाही. त्याला माहित आहे की आपण त्या देवाचे अनन्य झालं की भगवंत सगळा आमचा योग आणि क्षेम वाहणार आहे. आम्हाला तो काहीच कमी पडू दिला नाही. आम्ही आज ठेवायची नाही, कारण भगवंत सर्वच जाणतात.
न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंबर परिहार चिन लगे. विश्वामध्ये भगवंताला स्वामींना तुमच्या मनात काय चाललं तोपर्यंत त्यांना समजतं आणि त्याच्यावर ते उपायही करतात. म्हणून आम्हाला भक्ती करताना अनन्य भक्ती जी भगवंताला अपेक्षित आहे, जी स्वामींना अपेक्षित आहे, जी देवांना अपेक्षित आहे, ती अनन्य भक्ती करता आली पाहिजे. म्हणून त्या भक्तीसाठी एवढा मोठा खटाटोप आहे. आणि हे परिहार आहे. तर या ठिकाणी तसं तर पाहिलं तर माऊलींनी 4 भक्ताविषयी वर्णन केलेलं आहे. या जगामध्ये 4 प्रकारचे भक्त आहेत. 4 प्रकारचे भक्त भगवंताची भक्ती करतात. त्याच्यामध्ये आर्त एक आहे, जिज्ञासू एक आहे, अर्थार्थी आहे आणि चौथा ज्ञानी आहे. त्याच्याविषयी 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक आलेला आहे. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तर या ठिकाणी आर्त भक्त असा आहे की जेव्हा संकट पडलं तेव्हाच देवाचा धावा. एरवी देव आहे का नाही का, काय लोक करतात म्हणून करायचं वगैरे वगैरे त्याची दुबळी भक्ती असते. न भक्ती नसते जवळजवळ, फक्त संकटकाळी देव आठवतो त्या भक्तांना आर्त भक्त म्हणतात. दुसरा आहे तो जिज्ञासू आहे. जिज्ञासू भक्त असा आहे की आता आपण जे करतोय हे काय चाललंय नेमकं, हे काय सांगतात, आपण काय ऐकतोय, हे खरं आहे का, हे कोण कोण करतंय, फक्त जाणून घेण्याची इच्छा याला जिज्ञासू म्हणलेला आहे. असा हा 2 नंबरचा भक्त आहे. एक आर्त भक्त म्हणजे संकट पडल्यावर, उदाहरणार्थ म्हणतो गजेंद्रांनी जेव्हा मगरांनी पकडलं, 10,000 वर्ष युद्ध चाललं तर कुणीच सोडलं नाही. शेवटी या विश्वाचा मालक कुणी तर आहे म्हणून त्या कमळातल्या ताळ्यातलं फल फूल सोंडेनं उचललं आणि भगवंताच्या दिशेनं फेकलं आणि त्या बरोबर भगवंतानी त्या मगरापासून आणि त्या हत्तीची सुटका केली, गजेंद्राची सुटका केली. म्हणजे संकट काळात देव वाटवणं याला अर्थभक्त म्हणतात. जिज्ञासू म्हणजे ते काय चाललं हे जाणून घेणं, याच्यासाठी जे भक्ती करतात त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि तिसरा भक्त आहे तो अर्थार्थी. अर्थ म्हणजे पैसा. आज आपणही व्यवहारात पाहतो की पैसा म्हणलं की माणसं स्वार्थासाठी काही करायला तयार आहे. वास्तविक थोडस भक्तांनी भगवंतावर प्रारब्धावर थोडस लक्ष ठेवावं. तुम्हाला देणारा भगवंत आहे हो बरोबर, परंतु ठेवताना इच्छा भगवंताची म्हणणं असं आहे की मनामध्ये काही आशा धरून करू नका. चित्ती नाही आस आणि पांडुरंग त्याचा दास म्हणलेला तो उभा आहे. मनामध्ये जर इच्छाने निस्वार्थ भक्ती केली तर ती खूप आवडते. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना. आणि तुमचं तुम्ही म्यूट करताय. ज्ञानियामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती म्हणजे हे सांगायचं होतं. म्हणून अर्थभक्ती म्हणजे फक्त आम्हाला पैसा प्राप्त व्हावा, आम्हाला धन मिळावं आणि धनाच्या आशेने केलेली भक्ती म्हणजे अर्थभक्ती. त्या अर्थभक्ती सुदामदेव येतात. जेव्हा त्यांची खूपच त्यांना गरिबी बोलायचं होती असेल ना त्यांना अलाउ करा. आणि त्यांची पत्नी म्हणते वसुंधरा तुम्ही काहीतरी देवाकडे कोणाला जावा ते म्हणजे अनुभव एवढा शेअर मोठा करायचे श्रीकृष्ण असतील, तुमचा रुद्रपाठाचे जगाचा मालक, किंवा हे आहे इतर आलेले म्हणून, देव आहे, सेवेकऱ्यांचे अनुभव जगाचा ते शेअर मालक करू आहे शकतात. आणि आपली अन्नान्न परिस्थिती आहे म्हणले. काही तर मग विचारायचं तुम्ही असेल काहीतरी आध्यात्मिक आणावं चर्चा. म्हणजे तिकडून मागून. त्यावेळेस ते सुदामदेवाला तरीही जाऊ वाटत नव्हतं. भेट म्हणून ठीक आहे पण काय मागावं असं वाटत नव्हतं. वास्तविक त्याचीही कथा आहे. भगवान सुदामदेवाला थोडस दारिद्र्य का आलं होतं त्याचंही कारण सांगितलं जातंय की मी पाठीमागच्या वेळेस बोललो होतो की जेव्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण आणि सुदामदेव आणि सेवा करत होते, एके दिवशी त्यांना लाकडं आणायला पाठवलं होतं आणि त्या गुरु आईनी त्यांना एक चणे दिले होते पदरात बांधून आणि ते सुदामदेवाच्या जवळ होते. आणि वाटेनी जाताना तिथं गेल्यानंतर लाकडं वगैरे तोडली, मोळ्या बांधल्या आणि आता घरी निघायचं म्हणलं की सोसाट्याचा वारा सुटला, वादळ सुटलं, गडगडाट झाला मेघांचा आणि जोरदार पाऊस पडू लागला. ते दोघही एका झाडावर चढले, जवळ काही सहारा नाही आणि त्या फांदीवर कुडकुडत बसले. आणि त्यावेळेस ती सुदामदेवाने ते जे दिले गुरु माईनं दिलेले चणे एकट्यानेच खाल्ले. आता भगवंत सगळे जाणतात. म्हणले आवाज काय येतो म्हणले,
ते म्हणले सुदामदेव म्हणले काही नाही म्हणले मी कुडकुडतोय म्हणले थंडीनं दात वाजतेत म्हणले. ते तर चणे खात होते. आता भगवंताला माहित नाही का, परंतु ते चणे दिले नाहीत त्याचा परिणाम आणि सुदामदेवाला थोड्याशा कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. त्यावेळी जेव्हा ते देवाकडे गेले, पण देव असा आहे बापू सगळं विसरतो भक्तांचे अपराध वगैरे आणि इतका कृपाळू आहे तो, पैसा नव्हे देवराव आणि याचा कृपाळू स्वभाव. देव उदारांचा राजा आहे आणि कृपा करणाऱ्यामध्ये फार मोठी कृपा करतो. अहो वैऱ्याला मोक्ष देतो देव, इतका उदार आहे. शिशुपाळाला मोक्ष दिला, पुतना मावशीला मोक्ष दिला, असा उदारांचा राजा आहे भगवंत म्हणजे. तर या ठिकाणी सगळं विसरून सुदामदेवाला अगदी नांग्या पायानं गेले ते पळत आणि सुदामदेवाचं स्वागत केलं. सर्वांनी त्याची पायातली भगवंतांनी काटे काढले. आपल्या अश्रूंनी देवांनी आपल्या अश्रूंनी भगवंताची त्या सुदामदेवाचे पाय धुतले बाबा. काय तो प्रसंग फार घैवर आणणारा प्रसंग आहे. भक्तासाठी देव काय काय करत असतो. आणि सुदामदेवानी पाय धरले, रुक्मिणी मातेने बाकी सर्व त्या इतर यांनी त्यांनी ते पाय पुसले आणि ते पुरसुंडी लपवून ठेवलेली मागत होते. आम्हाला म्हणले वहिनीने काय खायला दिलं म्हणले देव. त्यावेळेस ते लाज वाटली सुदामदेवाला. ते मळकं कपडा आणि त्यात मध्ये ते दुसऱ्याकडून उष्ण मागून आणले होते उतरंडीचे. वसुंधरा मातेने ते पोहे शेजाऱ्याने आणले होते आणि ते त्यांनी कमरेला लपवून ठेवले होते. दाखवायचं कसं. आता देव राजा आणि सुदामदेव कुठं असो. ते मुठभर पोहे होते आणि ते भगवंताने आवडीने खायला लागले. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे म्हणून देवाने आवडीने ते पोहे खाल्ले. आणि शेवटी बाकींच्या त्यांच्या स्त्रिया म्हणल्या आम्हाला बी द्या देवा प्रसाद, आम्हालाही द्या म्हणले. प्रसादाच्यासाठी सगळेच अगदी आतुर असतात. मग थोडेसे आणि ते सर्वांना ते पोह्याचा प्रसाद दिला आणि जाताना भगवंतानी खरं तर मुठभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. असं बघा ही मैत्री काय. जगाच्या पटलावर मैत्री म्हणलं म्हणजे सुदामदेव आणि श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण. तर या ठिकाणी शास्त्रज्ञांनी शास्त्रकर्त्यांनी ग्रंथकर्त्यांनी या अर्थार्थी भक्तामध्ये आणि सुदामदेवाचं वर्णन केले आहे. आणि चौथा जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त. त्याच्या खाली सुंदर ववे आहेत माऊलींच्या. ज्ञानी भक्त मी पाठीमागे एकदा बोललो होतो की गवळणींची ज्ञानी भक्ती आहे. कशाचीही पर्वा न करता आणि त्या असणाऱ्या भगवंताच्या विषयी नरकाचीही इच्छा तुच्छ मानला आणि म्हणले आम्हाला काय म्हणले आम्ही जीव द्यायला तयार आहे. नरक कुठला काढला आणि काय कुठला काढला. इतकी गवळणींची भक्ती आज जगाला प्रमाण ठरते. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती तर आज गवळणी वर्णन केलेलं आहे. त्याच्याविषयी तुम्हाला अभंगही बोललो होतो. तर चौथा भक्त हा ज्ञानी भक्त आहे. म्हणून भगवंताला सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ही निष्काम भक्ती. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर ही निष्काम भक्ती निस्वार्थी भक्ती केली तर देव आपला व्हायला वेळ लागत नाही. नवे तो आपला होऊन आपल्यासाठी काय करील हे सांगूही शकत नाही. अशा प्रकारे ही जी भक्ती आहे ती फार मोठी आहे. आणि ज्ञानी भक्ती चौथा ज्ञानी भक्त आहे. आणि अशी भक्ती भगवंताचं भजन. आता भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत. आता वास्तविक ही साधन आहेत सगळी. पूजा असेल, हरिपाठ असेल, आपला स्वामींचा जप असेल, 3 अध्याय असतील, वाचन असेल, पण ज्या भावाने आणि ज्या श्रद्धेनं आपण करतो, जो मोठा भाव आहे ना त्या भावासाठी सगळं आहे. भाव आहे एकासाठी. भगवंताला भाव भक्ताचा फार मोठा गोड वाटतो. त्या ठिकाणी तो उंच नीच पाहत नाही, जात पाहत नाही, कुठला त्याचा काही मोठेपणा पाहत नाही, श्रीमंती गरिबी पाहत नाही. फक्त देव हा भावाचा भुकेला आहे. भावेविन देव न कळे निसंदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे माऊली म्हणतात हरिपाठामध्ये 5व्या अध्यायाचा क्रमांकाचा अभंग आहे. भावाशिवाय देव कळत नाही आणि सद्गुरूंशिवाय अनुभव कळत नाही. म्हणून गुरुशिवाय गुरुतेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैसे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं ही ज्ञानी भक्ती आहे. म्हणून खरं तर दादांच्या कृपेने ही एवढं मोठं कार्य आहे
की आज आकाशाला गवसणी घालणारं कार्य आहे. मी मागच बोललो होतो की दादांचा मानस आहे आता की आपली ही स्वामींची भक्ती घराघरात पोचली पाहिजे. दादांचं आपल्यासाठी खूप अवघड आहे ते, दादांसाठी काय अवघड नाही. दादांची शक्ती फार मोठी आहे. दादांचं वर्णन करायचं म्हणलं तर दादा आता मी खूप मोठं वर्णन आहे. त्याच्याविषयी माऊलींनी एक ओवी केली की ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, आणि येर माणूसपण ते भांब, लौकिक भावू. लौकिकासाठी दादा माणसात असतात. जगाच्या मेळ्यात आपण कोण आहे हे दिसलं ना पाहिजे. त्यांचं फार मोठेपण आहे खरं दादांचं. आणि त्यांनी आपण एकदम सर्वसामान्य राहून सर्वांशी संपर्क साधून जगाचा उद्धार कसा करायचा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकार आहे. असो, सद्गुरूविषयी बोलताना साहजिकच ओव्या आठवतात, समोर येतात, आणि ते किती आवरायचा प्रयत्न केलं तरी आवरता येत नाही. अंतरीचे दहावे स्वभावे बाहेर तुकोबाराय म्हणतात तसं आहे ते. तर अशी ही ज्ञानी भक्ती सर्वांना प्राप्त होईल, आणि त्यासाठी आपल्याला दादांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचं खरं मी आता 2-3 मीटिंग ऐकल्या त्या आपल्या नियोजनाच्या, काय अगदी अचूक नियोजन असते दादांचं. वेळ काळ प्रसंग सगळ्या व्यवस्था कोण कशी काय करणार एवढं बारीक सारीक लक्ष देऊन एवढं पार पडतात, हे काय सामान्य गोष्ट नाही. असं या ठिकाणी पुन्हा ज्ञानी भक्तीविषयी बोललो. ज्ञान काय असतं, भक्ताचे 4 प्रकार कसे आहेत, आणि देवाला आवडतो तो भाव आवडतो. देव हा भावाचा बुकेला आहे खरं तर. बाकी ह्या नाही, हा भाव निर्माण होण्यासाठीच या सगळ्या उपाधी आहेत, पूजेच्या वाचनाच्या सगळ्या काही करण्याच्या. त्यासाठी एक अभंग सुद्धा आहे तुकोबारायांचा, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची, आणि थोर प्रेमाचा भुकेला, आणि हाची दुष्काळ तयाला. देवांनी फक्त शबरीच्या ठिकाणी जो भाव होता, त्या भावासाठी तिची उष्टी बोरं खाल्ली देवानी. आणि देवाला तुकोबाराय म्हणतात, देव हा लक्ष्मीपती आहे. देवाला काय कमी आहे हो. देवाला फक्त एकच दुष्काळ आहे या जगामध्ये, की देवाला जो अपेक्षित भाव आहे त्या भावाचे भक्त मिळत नाहीत, एवढाच दुष्काळ आहे देवाला. म्हणून हा दुष्काळ म्हणजेच देवाविषयी कमी असणारा भाव. सर्वांनी आपल्याला अनेक ठिकाणी संतांचे मार्गदर्शन आहे, उपदेश आहे, अभंगातून आहे, गीतेतून आहे, गाथ्यातून आहे, भागवतातून आहे, इतर सर्व ग्रंथातून आहे, नवनाथातून आहे, आपल्या श्री गुरुचरित्रामधून आहे, श्री स्वामी सारामृत या ग्रंथातून आहे. अनेक ठिकाणी देवांनी आपल्या उद्धारासाठी बरंच ज्ञान दिलेलं आहे. तर या ठिकाणी वेळेची मर्यादा, पुढचे आणखी दादा बोलायचे आहेत, दादांचं ऐकायचं आहे. तर या ठिकाणी प्रसंगाचं वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन मी आपली सेवा या ठिकाणी थांबवतो. याच्या पुढं दादा कोण आहे ते बोला, किंवा तुम्ही बोला दादा, तुम्हाला सगळ्यात ऐकायला आतुर आहेत, वेळ होत चाललेला आहे. तर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. झालेली सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी, गुरुदेव दत्त प्रभूंच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी अर्पण करू. आणि इथं याच ठिकाणी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अतिशय प्रतिम, उत्तम, अप्रतिम असं नेहमीप्रमाणे रमणदादांचे मार्गदर्शन होतं. मला जरा काही गोष्टी ऐकायला मिळाल्यात, काही समजल्यात, काही समजल्या नाहीत. कारण इकडे जरा बॅक साऊंडचा आवाज जास्त आहे, डीजे चालले असल्या कारणाने मला आवाज येत नव्हता. मी ऐकण्याचा प्रयत्न केला. मी अधिक वेळ घेत नाही, मी 10 मिनिटं मार्गदर्शन करतो.
गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थ सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, शनिवार त्यानिमित्त आपली असलेली मार्गदर्शन मीटिंग जणू काय हा अमृत कुंभ दर बुधवार आणि शनिवार आपण घेऊन येत असतो. तर ज्या ज्या विषयांचा आपल्याला अज्ञान पण आहे या मीटिंग मधून, त्या मार्गदर्शनातून आपण जर तन मन धनाने या सर्व गोष्टी जर ऐकल्या तर आपल्या भावी ज्ञानामध्ये भर पडल्याशिवाय राहत नाही. आज वैकुंठ चतुर्दशी हा दिवस जो असतो शिव आणि विष्णू यांच्या मिलनाचा, यांचा भेटीचा दिवस असतो. शिवपंथ आणि वैष्णवपंथ आपल्या या भारत देशामध्ये आहे. तर काही दिगंबर पंथ आहेत, वैष्णव पंथामध्ये अनेक पंथ आहेत. अनादिकाळापासून या पंथांचा आपसात काही जमत नाही. जो तो आपल्या जागावर श्रेष्ठ. कोणी म्हणतं शिवश्रेष्ठ, वैष्णव पंथवाले म्हणतात वैष्णव श्रेष्ठ. बऱ्याच मध्यंतरीच्या काळांमध्ये आपसात वाद झालेत, शक्ती प्रयोग झालेत किंवा यांच्यामध्ये अतोनात नुकसान झालंय हिंदू सनातन धर्माचं. त्या समकालीन भूसंतांनी हे युद्ध मिटवण्याचा प्रयत्न केला आणि आपसातला मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. शिव आणि विष्णू यांच्यात विशेष असं काही फरकच नाहीये. त्यांच्या तत्वाने ते परमेश्वर अवतार आहेत, कार्य करत आहेत. तर हा मतभेद मिटावा म्हणून भूकालीन संतांनी यावरती अहम ब्रह्मासी तत्व लोकांना समजावून सांगितलं आणि तो भेद दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. जसं भूकालीन संतांनी हा प्रयत्न केला तसं शिव आणि विष्णू यांनी सुद्धा एक प्रयत्न केलाय जनमानसात की ही एक भेट त्यांनी स्वतः घडवून आणली आहे. कधीच विष्णूला बेल वाहत नाही आणि महादेवाला तुळस वाहत नाही. पण ह्या दिवशी हा एकच असा दिवस आहे की आपण विष्णूच्या फोटो समोर शिवाची अष्टोत्तर नामावली म्हणून 108 बेलपान आपण ह्या दिवशी, आजच्या दिवशी पाहू शकतो. आणि शिवपिंडीला विष्णू सहस्त्र नामावली म्हणून तुळशीपत्र आपण 1008 वेळेस पाहू शकतो. तर याने आपला जो काही भाव आहे, आपल्या ज्या काही परंपरा आहेत, शैव परंपरा, वैष्णव परंपरा, यामध्ये जे भेद निर्माण करून दिले जातात ते भेद नाहीसे होतात. आणि शिव तत्व आणि वैष्णव तत्व यात काही फरकच नाही. अक्कलकोटला असताना श्री स्वामी महाराज नेहमी म्हणत होते, कैलासात मीच बसलोय, गरुडावर पण मीच बसलोय, त्या काशीमध्ये माझंच वास्तव्य आहे. विश्वातली सारे तीर्थ आमचे, द्वारका माझंच लीला आहेत, अयोध्येमध्ये जे काही प्रभू रामचंद्रांच्या लीला त्या स्वयं स्वामींच्याच, असं महाराज अक्कलकोटला असताना त्यांच्या खऱ्या भक्तांसमोर म्हणत होते आणि भरभरून आशीर्वाद देत होते. ज्यांची जशी श्रद्धा, त्या श्रद्धेच्या माध्यमातून भगवंत अहम ब्रह्मासी तत्व समजून कधी कधी विठ्ठलाच्या रूपात दर्शन देत होते. आंधळ्या सूरदासाला दृष्टी देऊन स्वयं तुझा कृष्ण मीच आहे असं म्हणून त्यांनी दर्शन दिलं आणि कृष्ण भक्ती निर्माण करून दिली. राम भक्तांना राम स्वरूपात दर्शन आणि डायरेक्ट काही संन्यासी लोकांना तर वैकुंठातल्या प्रभू रामचंद्रांचं अखंड परिवारचं दर्शन करून दिलं, सीतेसहित, हनुमानासहित, भरतासहित. तर हे विश्वातले सर्वात मोठे गुरुतत्व त्यांनी भेद दूर करण्याचा प्रयत्न केला. तर ह्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपण हरिहर भेट म्हणून रात्री 12 वाजता भगवान विष्णूंच्या फोटो समोर आपण अष्टोत्तर नामावली 108 नामो आपण जे रोज महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहून म्हणत असतो
ते विष्णूला बेल अर्पण करून आपण 108 शिवनामावली घेऊ शकतो आणि भगवान शिवाच्या पिंडीवरती 1008 तुळशीपत्र विष्णू सहस्रनाम घेऊन सहस्रनामावली, त्या सहस्रनामावलीचा उपयोग आज एकमेव ह्या दिवशी केला जातो. तसंच कार्तिक पौर्णिमेचं महत्व आहे. कार्तिक पौर्णिमा 26-27 दाखवते. या कार्तिक महिन्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. या कार्तिक महिन्यामध्ये स्नानादी, दानादी, हवनादी या गोष्टींना अधिक महत्व दिलं जातं आणि त्या माध्यमातून हे पुण्य संचय करण्याचा हा महिना असतो. तर आपण या दिवसांमध्ये रोगी व्यक्तींनी पंचगव्य स्नान, ज्यांना पिडा लागते त्यांनी पंचगव्य स्नान केलं पाहिजे. जवळच्या दिवसांमध्ये स्नान केलं पाहिजे. कार्तिक पौर्णिमेला जवळच आपल्या काही महान मोठ्या नदी असल्या, ज्या प्रमुख नद्या आपल्या जवळच असतील तर त्यांमध्ये जाऊन आपण स्नान केलं पाहिजे. ज्या ठिकाणी दक्षता घेऊन आपण स्नान केलं पाहिजे. त्या ठिकाणी धरणं असतील किंवा त्या भूमीवरती जे जलसाठा केला असेल त्या ठिकाणी जरी आपण आता सध्याचे आपल्या वाहत्या नद्या तर नाहीत, त्या ठिकाणी पवित्र म्हणून स्नान करावं. नाहीतर घरातच 5 पवित्र त्यांचं नामस्मरण करून आपण हातात पाणी घेऊन स्नान केलं तरी त्यांना सांगावं की तुम्ही या इकडं आणि आम्हाला तुमचा पुण्याचा लाभ मिळावा असं आपण सांगू शकतो. कार्तिक पौर्णिमेला कार्तिकीय भगवान शिवाचे सुपुत्र, मोठे पुत्र यांचं दर्शन घ्यायचं असतं. त्याच्या मागची एक काही वेगळी कथा आहे, मी तुम्हाला थोडं शॉर्टकट मध्ये सांगेन. सगळ्यांनाच ती कथा माहिती आहे. गणपती आणि कार्तिकेयमध्ये विश्वभ्रमण करण्यासाठी भगवान शिव देवतांना सांगतात पृथ्वीची प्रदक्षिणा सगळ्यात आधी कोण मारतं, म्हणून गणपती आणि कार्तिकेय यांना भगवान शिव सांगतात. कार्तिकेय मोर त्याचं वाहन घेऊन पृथ्वी प्रदक्षिणेला जातात. तिकडे गणपती बाप्पा आपल्या परमपिता शिव यातच अनंतकोटी ब्रह्मांड आहे, आपल्या माता पित्यांमध्येच ब्रह्मांड आहे याचा ध्यास त्यांच्या मनाशी असल्याने ते आपल्या आई वडिलांनाच प्रदक्षिणा मारतात आणि एक प्रदक्षिणा मारून ते हात जोडून भगवान शिवाजवळ, आपल्या पित्याजवळ उभे असतात आणि म्हणतात की माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. तर तो आत्मिक योग त्यांनी त्या ठिकाणी साध्य केला, म्हणून भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद त्यांना मिळतो. पण जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा करून आल्यानंतर त्या प्रदक्षिणेचं त्यांना महत्व कार्तिकेयांना कळत नाही. त्यांना त्या क्षणीच राग येतो आणि ते गुप्त ठिकाणी जाऊन तप करत असतात आणि त्या माध्यमातून ते कोणालाच दर्शन देत नाही. शिव पार्वती त्यांच्या शोधात जातात. त्यांचा शोध संपल्यावरती कार्तिकेय त्यांना सांगतात की माझं दर्शन कोणीही घेऊ नये. त्यावर ते शाप देतात की माझं दर्शन जर कोणी घेतलं तर पुरुषाला किंवा स्त्रीला अमुक अमुक इतक्या वेळ नरक मिळू शकतो, म्हणून माझं दर्शन निषिद्ध आहे अशा त्या क्रोधात ते बोलत असतात. त्यावेळेस शिव त्यांना प्रेमाने हाक मारतात की आम्ही तुमचं दर्शन कधी करावं, त्याचा आम्हाला योग्य दिवस सांगावा आपण, असं म्हणून ते भगवंताच्या हाकेवरती कार्तिकेय प्रसन्न होतात आणि ते सांगतात की कार्तिक पौर्णिमेला जो पण माझं दर्शन करेल त्याला पुण्य प्राप्त होईल. 7 जन्मांचं जे काही दोष असतील ते निघतील. म्हणून एक मोरपीस घेऊन कार्तिकेयच्या दर्शनाचा तो एकमेव वर्षातला एक दिवस असतो की त्या दिवशी कार्तिक मंदिरामध्ये रोषणाई केली जाते आणि त्या ठिकाणी कार्तिक प्रभूंचं दर्शन घेतलं जातं. एक विशेष सेवा म्हणून आपण जसं भगवंताचं दर्शन घेतो त्या पद्धतीने नारळ, खडीसाखर, फुलहार वगैरे घेऊन आपण दर्शन घ्यावं
एक मोरपीस भगवंताला कार्तिकेला अर्पण करावं आणि जास्तीत जास्त संख्येने कार्तिक गायत्री मंत्र आहे त्याचा आपण एक माळ तरी जप करावी. कार्तिक स्वामींचा आपल्याकडे एक प्रज्ञाविभूषण स्तोत्र म्हणून आहे त्याचा आपण पाठ करावा. एवढी सेवा आपण त्या दिवशी अवश्य करावी. लक्ष्मी सुद्धा त्या दिवशी दर्शन केल्याने आपल्यावरती प्रसन्न होते. आर्थिक विद्या प्राप्तीने आर्थिक जे काही समस्या असतील ते कार्तिक प्रभूंच्या दर्शनाने त्या नष्ट केल्या जातात. जर आपल्याकडे कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल तर आपण आपल्या देवाऱ्यात जवळच आपण कार्तिक स्वामींचा फोटो ठेवून त्या दिवशी आपण पंचोपचार पूजा करून आपण त्यांचं दर्शन घ्यावं आणि ती सेवा रुजू करावी. चालेल. मी अधिक वेळ घेत नाही. मला ह्या महत्वाच्या 2 गोष्टी सांगायच्या होत्या. आवाज जास्त असल्या कारणाने मला अधिक वेळ बोलता येणार नाही. त्याबद्दल क्षमस्व असावी. पण आपली आजची मीटिंग खूप छान पद्धतीने सुहासिनीताई नेहमीप्रमाणेच त्यांनी प्रश्न समजून सांगितला. वामन अवताराची आणि बलीची कथा त्यांनी समजून सांगितली. आपल्या सुषमाताईंनी मित्रांची खूप छान अशी माहिती, उत्तम अशी माहिती आपल्याला दिली. त्यात अनेक शंकानुशंका ते विधिविषय असलेले प्रमाण त्यांनी सिद्ध केले आणि रमण दादा नेहमीप्रमाणेच दादांनी उत्तम सवासनी संप्रदायातले आपले दादा त्यांचा आध्यात्मिक बैठक आणि ज्ञानाचा संग्रह उत्तम आहे. आमच्याबद्दल जे काही बोलतात दादा तर म्हणूनच ते सांगतो. मी एक साधारण स्वामींचा सेवेकरी म्हणून आहे. सर्व लीला स्वामींच्या होत असतात. आम्ही सर्व निमित्त असतो. प्रभू त्यांची लीला करतात आणि आमचं नाव पुढे करतात आणि या माध्यमातून जे काही अद्भुत लीला होत आहेत त्या सर्व स्वामी इच्छेने दत्त महाराजांच्या इच्छेने होत आहेत आणि त्यांची इच्छा आहे म्हणून हे सगळं कार्य त्यांनीच चालू केलेलं आहे आणि ते किती दिवस चालवायचं शेवटी प्रभूंची इच्छा आहे. आपल्यासारखे अनेक सेवेकऱ्यांपर्यंत हे कार्य पोहोचावं, अगदी विश्वाच्या कानाकाना कोपऱ्यात पोहोचावं, प्रत्येक घरात पोहोचावं यासाठी आपण सर्वांनी मिळून अवश्य प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या वाणीतून अनेकांना श्री स्वामी सेवा, दत्तप्रभूंची सेवा आणि हा मार्ग दृढतर व्हावा याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी रजा घेतो. अधिक बोलू शकलो नाही त्याच्यामुळे क्षमस्व. पण आता आपलं अनुभव सत्र चालू होईल. त्या अनुभव सत्रामध्ये आपल्याला या माध्यमातून जे काही अनुभव आलेले असतील ते आपण या ठिकाणी सांगावेत. श्री स्वामी समर्थ. पुढचं कोण बघताय आता कंटिन्यू करा. नीलम ताई का जागृती ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून अनुभव आलेले असतील ते शेअर करायचे. मधल्या सर्कलला क्लिक करा. अलाव करण्यात येईल. काय झालंय? हा? श्री स्वामी कुठला हात समर्थ. दुखतोय? मग तुला कसं उचलायचं बाबा? हा हॅलो. हा बोला की. श्री स्वामी समर्थ. नाही मला श्री स्वामी समर्थ. मला दादांना प्रश्न विचारायचा होता. पण काही ते प्रश्न आता विचारायचा नाही. प्रश्न उत्तराचा फॉर्म आहे. त्याच्यात प्रश्न टाकून विचारा. ऍडमिन कडे प्रश्न टाका. चालेल. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. प्रश्न कोणीही आता विचारायचे नाही. ज्यांना फक्त अनुभव सांगायचे असतील त्यांनी अनुभव सांगायचे. शकुंतला ताई म्यूट करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला ना. हा मी अश्विनी कासार बोलते संगमनेरतून. हा बोला ना. 2 दिवसापूर्वी आईचं कानातलं हरवलं होतं आणि सेवा घेतली होती मी. तर ते कानातलं 2 दिवसानंतर आज सकाळी म्हणजे शनिवारी आज सकाळी इतक्या अनपेक्षितपणे सापडलं
म्हणजे आई जिथे गार्डन मध्ये सकाळी फिरायला गेली होती ते तिकडे पडलं होतं. माहितीही नव्हतं कुठे पडलंय, घरात की बिल्डिंग खाली कुठे पडलंय. अजिबात अपेक्षित नव्हतं. इकडे शोधत होते सगळे घरात आणि बिल्डिंग खाली वगैरे. पण आज सकाळी जेव्हा आई परत गार्डन मध्ये फिरायला गेली तर आई तिथे फिरत होती आणि 2 मुस्लिम भगिनी होत्या कोणीतरी, त्यांना सापडलं होतं ते. पण त्यांना हे लक्षात नाही आलं की ते सोन्याचं आहे की काय. तर त्याच्यातली एक जण तर अशी पण म्हटली की द्या टाकून म्हणे ते. म्हणजे असं माहित नाही ना नक्की सोन्याचं आहे की काय, त्यांच्या लक्षात नाही आली ती गोष्ट. पण त्यातल्या एका भगिनीनी ते ठेवलं तिच्याकडे आणि ती घरी घेऊन गेली. आणि आज जेव्हा आई गेली होती गार्डन मध्ये तर म्हणजे त्याच भगिनीने स्वतःहून विचारलं की तुमच्या कानातलं म्हणजे कानात नाहीये काही. तर आई म्हटली हो म्हणे, हरवलं माझं कानातलं. तर त्या स्वतःहून म्हटल्या की आहे म्हणे माझ्याकडे, मला सापडले परवा, तर तुम्ही घरी चला. आईला त्या स्वतःहून घरी घेऊन गेल्या आणि ते कानातलं आईला दिलं. म्हणजे इतक्या अनपेक्षितपणे ते सापडलं. आजकाल आपण सगळेच बघतो असं कोणी पटकन तयार नाही होत किंवा काय, पण अजिबात असं हे नसताना ते सापडलं. हा खूप मोठा अनुभव आलाय आम्हाला सर्वांना. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जागृती ताई, निलम ताई. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला, कोणीतरी. कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ. हा बोला ना. हा दादा, ज्या कोणाला अनुभव शेअर करायचे असतील ते करू शकतात. अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधल्या माईकला टच करा तर तुम्हाला अलाव करण्यात येईल. श्री स्वामी समर्थ. शकुंतला ताई, तुम्हाला बोलायचंय का? नाही तो प्रश्न विचारायचा होता मला. बंद केलाय ना माहिती. हॅलो हॅलो. माईक बंद करा ताई, चालू आहे? माईक चालू आहे तुमचा. हो. श्री स्वामी समर्थ. या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून तुम्हाला जर कोणाला अनुभव आला असेल तर तो शेअर करायचा आहे. अनुभव अगदी थोडक्यात सांगायचा. समोरच्या सर्कलला टच करा, तुम्हाला अलाव करण्यात येईल. श्री स्वामी समर्थ. करताय का अनुभव शेअर? प्रॉब्लेम हो रहा है क्या? हा, बहुतेक असंच वाटतंय मला. कुणी सेवेकर यांना सुन बघते. आप लोगों को किसी को ज्वाइन होने में कुछ प्रॉब्लम हो रहा है क्या? क्योंकि संख्या भी कम दिख रही है और शायद हो सकता है आज हरिहर मिलन की वजह से भी प्रॉब्लम हो रहा हो. प्रणिता ताई, बोलतायत का तुम्ही?
श्री स्वामी समर्थ. येतोय का आवाज? येतोय ते. हो, येतोय ताई. दादा चालेल, घ्या प्रार्थना. कोणी अनुभव घेत नसेल तर घ्या प्रार्थना. ओके दादा. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री स्वामी